हरिओम. मी संदीप सिंह वेतोस्कर, खेर्डी चिपळूण उपासना केंद्र. मी बापूंकडे 2000 सालापासून येतो. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. मी ATM मशीन शिफ्टिंगचं काम करतो. ते शिफ्टिंग करताना चिपळूणला एका बँकेचं काम करत होतो. ते काम करत असताना ते ATM मशीन बँक देखील दुसऱ्या माळ्यावर होती आणि ATM मशीन वरती घेऊन जायचं होतं वरती. आणि जायचा मार्ग देखील पूर्ण छोटासा होता, अडचणीचा होता. आणि ते माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम होती, 12 जणांची टीम होती. पण बराच प्रयत्न केला. जवळजवळ 2-2.5 तास आम्ही तो प्रयत्न करत होतो. थोडंसं वरती जायचं, परत ते मशीन खाली आणायला लागायचं. एवढ्या अडचणीतनं शेवटी ती 2-2.5 तासानंतर बँक मॅनेजरसह बोलले की तुम्ही थांबा जरा, पहिलं बघा. कुठली सिस्टीम पण तिथं जायला, यंत्रणा पण तिथं जाणार नव्हती. त्याने आम्हाला सांगितलं की बघा तुम्ही थोडा वेळ विचार करा जाणार की नाही, नाहीतर आपलं परत आमच्या इथं खाली ठेवून द्या तिथं मशीन. आम्ही थोडा वेळ आराम केला, विचार केला. नंतर मी माझ्या गाडीमध्ये बसून बापूंची पहिली उपासना केली, बापूंचा जप चालू केला, उपासना केली. आणि परत थोड्या वेळाने मी तिथं गेलो. माझ्या माणसांना विचारला काय करूया, पुन्हा एकदा प्रयत्न करूया का. आणि प्रयत्न केला, चालू केला. ते पण बोलले आपण करूया, एकदा ट्राय करूया. तसं आम्ही प्रयत्न चालू केला. आणि काय मिनटातच असं काय झालं की ते एकदा मशीन वर जायला लागलं. एवढं हलकं आम्हाला जाणवायला लागलं की 10 मिनटात आम्ही ते वरती मशीन एका दमामध्ये ते मशीन वरती बँकेच्या दारात जाऊन बसलं. मी ते एक बापूंनी ते मशीन आम्हाला असं वाटतं की ते पूर्ण हलकं करूनच आम्हाला दिलं, असं आम्हाला त्यावेळी जाणवलं. ते सगळं बापूंच्या कृपेमुळंच ते सगळं झालं आहे. बँक मॅनेजर पण आम्हाला बोलला एवढं मशीन तुम्ही आणलंत कसं काय लगेच एवढ्या वेळ, मगाशी बसून 2-2.5 तास तुम्ही तो प्रयत्न करत होतात. पण मी मनामध्ये बोललो आमच्या सद्गुरूंची कृपा आहे ती. त्यामुळं माझ्या पाठीशी सद्गुरू किती आहे त्यावेळी मला जाणवलं. हरिओम श्रीराम अंबा. बस.